वर्ध्याच्या तरोडा इथे कारची टँकरला धडक बसली आणि त्यामुळे चौघांचा मृत्यू झालाय। एकाच कुटुंबातील 4 जणांचा अपघातामध्ये मृत्यू झालाय। माणगाव इथून वर्ध्याकडे येत असताना कारचा अपघात झाला आणि त्यात चौघांचा मृत्यू झाला। पोलीस कर्मचारी असं कुटुंब अपघातात गमावलं असल्याची माहिती कळतेय। ही दुर्दैवी घटना वर्ध्यातली आहे। तरोडा इथे कारची टँकरला धडक बसली आणि या दरम्यान चौघांचा मृत्यू झालेला आहे। हे चौघही पोलिसांच्या कुटुंबातले असल्याचं कळतंय। एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झालाय। माणगाव इथून वर्ध्याकडे येत असताना कारचा अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाला। आपले प्रतिनिधी एकनाथ चौधरी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। एकनाथ, नक्की कशा पद्धतीने हा अपघात झाला? नक्कीच पूर्वा, मध्यरात्री प्रशांत वैद्य हे पोलीस कर्मचारी जे आहे हे माणगाव येथून निघाले होते आपल्या कारने। सोबत कुटुंब होतं, पत्नी आणि 2 मुलगा आणि मुली असं कुटुंब जे आहे हे वर्ध्याकडे येत होतं आणि ते वर्ध्यातच राहतात अशी माहिती आहे। दरम्यान तरोडा नजीक जे साखरा फाटा आहे त्या साखरा फाटा या परिसरामध्ये रानडुक्कर जे आहे हे या कारला आडवं गेलं आणि त्यानंतर कार जी आहे ही अनियंत्रित झालेली कार समोरून येणाऱ्या टँकरवर धडकल्याची माहिती आहे। टँकरला मोठी धडक बसल्याने ज्या पद्धतीने हा अपघात झाला जागेवरच पत्नी आणि मुलगा ठार झाल्याची माहिती आहे। सोबतच यांना ताबडतोब हिंगणघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तिथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना एम्स येथे हलविण्यात आलं। प्रशांत वैद्य जे पोलीस कर्मचारी यांना एम्स मध्ये हलविण्यात आल्यानंतर एम्स मध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सोबतच जी मुलगी होती ती मुलीला वर्ध्याच्या सेवाग्रामच्या रुग्णालयात हलविण्यात आलं होतं, तिथे तिचा मृत्यू झाला आहे। अशा एकूण चौघांचा मृत्यू या संपूर्ण दुर्दैवी घटनेत घडलेला आहे। खरंच एकनाथ, अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।